दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते। त्या निमित्ताने या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्त भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात पत्रकार वेलफेअर असोसिएशन तर्फे शहरातील शुद्ध शाकाहारांसाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल पंचशील मध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे माननीय तहसीलदार मोहन टिकले व शहरातील प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर गोविंद कोडवनी तर अध्यक्ष राहुल डोंगरे उपस्थित होते। सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांना माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली। त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले। या निमित्त डॉक्टर कोडवनी यांच्यातर्फे सर्व पत्रकारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आलेल्या पाहुण्यांनी सर्व पत्रकार बंधूंना मार्गदर्शन केले तर प्राध्यापक राहुल डोंगरे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले। मंच संचालक पत्रकार अनिल कारेमोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार राहुल भुतांगे यांनी केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अमृतलाल चरडे विदर्भ प्रतिनिधी तुमसर। पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार महाराष्ट्रातील पहिले पत्र काढणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या दिनानिमित्त आज आपण इथे पत्रकार दिवस साजरा करत आहोत। प्रसंगी आजच्या या आपल्या कार्यक्रमाला आपले नियोजित पाहुणे सन्माननीय तुमसर तालुक्याचे तहसीलदार साहेब ते उपस्थित झाले। मी त्यांची सगळ्यांनी टाळ्या वाजवून एकदा स्वागत करावं। त्यानंतर आपल्या दरवर्षीचे नियोजित पाहुणे डॉक्टर कोडवनी सर हे सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपलं स्थानदान केले आहे। कृपया सगळ्यांनी टाळ्या स्वागत। त्यानंतर तालुका वेलफेअर प्रेस असोसिएशनचे आपले प्रभारी अध्यक्ष सन्माननीय डोंगरे सर हे सुद्धा भंडाऱ्यावरून आता लगेचच आपले इथे वेळेवर आले, त्यांचे सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। एक छोटेखानी आपण आज पत्रकार दिन म्हणून साजरा करतोय पंचशील या हॉटेलमध्ये। दरवर्षीप्रमाणे आपण एक गेट टुगेदर आणि पत्रकारांचा मान सन्मान आणि त्यावर वरिष्ठांचं या ठिकाणी अजून काही उद्बोधन, पत्रकारांची भूमिका कशी असायला पाहिजे, पत्रकारांनी काय करायला पाहिजे, पत्रकाराकडून जनतेला लोकांना काय अपेक्षा आहेत, या लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाला त्याचं महत्त्व काय, या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज।